नमस्कार. वास्तूमध्ये मी श्वेता मेहेंदळे तुमचं हार्दिक स्वागत करते. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथल्या ऊर्जेमुळे आपला मूड ठरत असतो. म्हणजे समजा आपण एखाद्या बागेत गेलो तर तिथल्या मुलांचा उत्साह, सळसळती ऊर्जा पाहून आपल्याला सुद्धा उल्हासित वाटतं. पण समजा हीच ऊर्जा आपल्या घरात असेल तर घराची ही ऊर्जा म्हणजे नेमकं काय आणि अग्निहोत्राचा इथे काय संबंध येतो हे आपण जाणून घेऊयात आपल्या वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ हिच्याकडून. नमस्कार स्मृती, कार्यक्रमात तुझं स्वागत. थँक्यू. मला सांग, घरातली ही ऊर्जा म्हणजे नेमकं काय असतं? नक्की, घरातली ऊर्जा अर्थात एनर्जी, आता तू म्हटलं आपली एनर्जेटिक लेवल सगळ्यात चांगली असावी. त्यामुळे आपली कामं जी असतात ही पटापट होत असतात किंवा चटकन होत असतात. आणि ह्या कुटुंबामध्ये प्रेम भावना, चांगल्या एनर्जी, चांगल्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी वास्तूमध्ये अग्निहोत्र जे आहे हे जर आपण केलं तर त्याचा अतिशय फायदा होत असतो. काही वेळेला ज्या 5 घोस्ट डिरेक्शनच्या घरांचं कन्सल्टिंग होतं तर तिथे तर त्यांचं अजिबात पटत नसतं. तर अशा वेळेला 5 घोस्ट डिरेक्शनचा डोर जो आहे त्याला थोडासा अँगल दिला जातो. त्याचबरोबर तिथे शांतता नांदावी या दृष्टीने अग्निहोत्रही करायला सांगितलं जातं किंवा सांगावं. घरामध्ये जर मुलं सारखी किटकिट करत असतील किंवा सारखी ती भडकत असतील, भांडत असतील तर त्या घरामध्ये अग्निहोत्र केलं तर ती मुलं हळूहळू शांत झालेली अशी आपल्याला दिसून येतात. थोडं समाधान, सुख जे असतं ह्या घरामध्ये नांदत असतं. आता अग्निहोत्र म्हणजे नक्की काय, मी आता विचारणारच होते. ते अग्निहोत्र जे आहे सर्वसाधारणपणे आपण ज्या हवनासाठी जे हवनकुंड घेतो, जे पिरॅमिडच्या आकाराचं असतं आणि कॉपरमध्ये बनवलेलं असतं, तसं एक हवनकुंड अगदी लहानसं आपण बाजारामधनं घेऊन यावं. आपल्याला रोज अगदी मोठी पूजा करण्यासाठी कधीच वेळ नसतो. मात्र सूर्योदयाच्या वेळेला आपण अग्निहोत्र केलं आणि सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजे जो संधिवात असतो त्यावेळेला लहरी ज्या असतात या जास्तीत जास्त ॲक्टिवेट झालेल्या असतात. त्यामुळे अग्निहोत्राचा अतिशय चांगला फायदा होतो. तर ह्या आपण जे हवनकुंड घेतो या हवनकुंडामध्ये सर्वसाधारणपणे आपण गाईचं शेण जे असतं, ज्याला गोवऱ्या म्हणतात, हे तिथे ठेवावं आणि लाकडाने ते प्रज्वलित करावं. आता गाईचं शेण हा प्रकार म्हणजे त्याची विष्ठा आहे. मग ती आपण इथे हवनकुंडामध्ये का वापरतो तर याच्यामागे सायन्स आहे. गाईची विष्ठा जी आहे म्हणजे शेण जे आहे, या गोवऱ्याचं तुम्ही ज्वलन करता तर त्याच्यातनं जे वाइब्स तयार होतात किंवा त्या गोवऱ्यांमध्ये इतकी ताकद असते की TB सारखे विषाणू जे असतात तेही त्या धुराने मारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या गोवऱ्या ज्या असतात त्यांचं ज्वलन केलं जातं आणि त्याच्या वेळेला तांदूळ गाईच्या तुपामध्ये बुडवून त्याच्यामध्ये ते वाहिले जातात. त्यामुळे चांगल्या ऊर्जा प्रज्वलित करण्यासाठी आपण जे सूर्योदय सूर्याय स्वाहा म्हणून जे मंत्रोच्चार करतो हे तांदळाद्वारे तिथे त्याची आहुती दिली जाते आणि तिथे अतिशय मंगलकारी आणि अतिशय सुखसमाधान म्हणजे शांतता प्रदान करणाऱ्या अशा ऊर्जा ज्या असतात ह्या निर्माण होतात. त्यामुळे अख्ख्या दिवसाचा तुमचा जे सूर्योदयाच्या वेळेला जर तुम्ही अग्निहोत्र केलं तर सर्वसाधारणपणे सकाळी सगळेजण कामकाजासाठी बाहेर जात असतात तर त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारे प्रभावी ऊर्जा ज्या असतात त्या निर्माण होतात. म्हणजे अग्निहोत्र करताना सगळ्या व्यक्तीही घरामध्ये असणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे त्या सूर्योदयाच्या वेळेला सहसा लोक घरामध्ये असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे शक्य नसतं काही वेळेला, पण त्यामुळे घरामध्ये वातावरण जे असतं हे अतिशय चांगलं निर्माण होतं. आता हेच वातावरण हळूहळू बिघडत जातं संध्याकाळपर्यंत, कारण ऊर्जा ज्या असतात ह्या मंगलकारी ऊर्जा आणि तणावग्रस्त ऊर्जा कितीही चुटकी सरशी त्या बदलू शकतात. त्यामुळे ह्या ऊर्जा मंगलकारी तशाच राहाव्यात किंवा संध्याकाळपर्यंत जर डाऊनफॉल झालेला असतो, ऊर्जा कमी झालेल्या असतात चांगल्या, त्या पुन्हा आपण चांगल्या प्रज्वलित कराव्यात. त्या दृष्टीने अग्निहोत्र जे असतं हे सूर्यास्ताच्या वेळेलाही आपण निश्चितच करू शकतो. त्यामुळे अखंड रात्र जी असते ही आपली मंगलकारी ऊर्जाने पुन्हा भारली जाते. आणि अग्निहोत्र जे आहे हे असं नाही आहे की आज तुम्ही 6 महिन्यांनी करा किंवा 3 महिन्यांनी करा. तर अग्निहोत्र जे आहे हे साधारणपणे 5 ते 10 मिनिटाचा वेळ जो असतो हा कालावधी त्याच्यासाठी अगदी योग्य आहे. तर तुम्ही दिवसातनं एक वेळा, जर घरातल्या कर्त्या व्यक्तीला जमत नसेल तर घरातल्या स्त्रीनी किंवा जर मोठी मुलं असतील तर घरामधल्या कुठल्याही व्यक्तींनी अग्निहोत्र केलेलं चालतं. त्याच्यासाठी ब्राह्मणांना बोलवायची गरज नसते. त्यामुळे घरामध्ये कुठेही तुम्ही अग्निहोत्र करू शकता
आणि आपल्या घरातली एनर्जी लेवल जी आहे ही निश्चितच वाढवू शकता आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. पण मग हे अग्निहोत्र करताना आता तू जसं म्हणालीस की कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने किंवा मोठ्या मुलांनी करायचं, पण मग त्याला काही दिशा आहे की ह्या दिशेला केलं पाहिजे किंवा कुठले? अग्निहोत्र जे आहे हे सर्वसाधारणपणे घराचं ब्रह्मस्थान जे आहे या ब्रह्मस्थानामध्ये केलं तर पूर्ण घराला त्याची ऊर्जा मिळू शकते. पण फ्लॅट सिस्टीममध्ये खूप वेळा ब्रह्मस्थानी तिथे पॅसेज आलेला असतो, लोकांची ये जा करण्याची जागा असते. तर सगळ्यात जी घराची मोठी रूम आहे म्हणजे तुमचं सर्वसाधारणपणे हॉल आहे किंवा बैठकीची रूम आहे तिथेही तुम्ही अग्निहोत्र केलं तर तुम्हाला चालू शकतं. त्याचबरोबर अग्निहोत्र जिथे तुम्ही देव्हारा लावता, जर एखाद्या लहान मुलांच्या बेडरूममध्ये जर देव्हारा लावत असाल तर तिथेही तुम्ही जर अग्निहोत्र केलं तर ते तुम्हाला चालू शकतं. आणि अग्निहोत्र झाल्यानंतर सर्वसाधारणपणे जो धूर त्याच्यातनं जो निर्माण झालेला असतो हा सर्वसाधारणपणे पूर्ण घरामध्ये पसरला जाईल याची आपल्याला मात्र योग्य ते काळजी घ्यावी लागते. तर त्याने ते अग्निहोत्र निश्चित पूर्ण होतं. पण मग हे जे अग्निहोत्र आहे ते रोज केलं पाहिजे, कारण कसं होतं की आता मुंबईत लोक सकाळी 5 वाजता सुद्धा घरनं बाहेर पडतात, म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला घरी असतीलच असं नाही, तर मग अशा वेळेला काय करायचं? पूर्वीच्याकडे मोठे मोठे वाडे असायचे आणि देवळं असायची आणि तिथे देवळांमध्ये पूजा करण्यासाठी पुजारी बोलवले जायचे. त्याचप्रमाणे आता ज्या घरांमध्ये सगळेजण बाहेर निघतात सकाळच्या वेळेला तिथे सर्वसाधारणपणे अगदी कामाची बाई जरी येते, काही तुम्ही तिला महिन्याचं ठरवलं, अगदी तिला सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये वाहा, पण ती बाईचं आचरण योग्य असणं अतिशय आवश्यक आहे. तर त्यांनीही घरामध्ये चांगल्या ऊर्जा निर्माण केल्या जातात. आणि जर सकाळी जर जमत नसेल तर सूर्यास्ताच्या वेळेला घरामधली एखादी जरी व्यक्ती जी करण्यायोग्य असेल तर त्यांनी अग्निहोत्र केलं तर पूर्ण घराच्या ऊर्जा ज्या असतात ह्या अतिशय चांगल्या होऊ शकतात. स्मृती, इतकी छान माहिती तू आम्हाला दिलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद.